विरारच्या पीरकुंडा दर्ग्याजवळ आढळलेल्या महिलेच्या कवटी म्हणजेच शीर प्रकरणाचा छडा मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा 3च्या पथकानं लावला आहे। कौटुंबिक वादातून नालासोपारा येथे राहणाऱ्या व्यक्तीने आपल्याच पत्नीची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिचे शीर कापून धडा वेगळे केले होते। 2 महिन्यांनी हा प्रकार उघडकीस आला आहे। गुन्हे शाखा 3च्या पथकानं गुन्हा दाखल होताच मृतदेहाची ओळख पटवून आरोपी पतीला 24 तासातच अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार नालासोपारा पूर्वेच्या रहमत नगर येथे राहणारा हरीश हिपरग्गी वय वर्ष 49 हा इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय करतो। तो उत्पला हिपरग्गी म्हणजे त्याची पत्नी आणि 22 वर्षीय मुलासोबत राहत होता। उत्पला हिला पहिल्या पतीपासून एक मुलगा होता। ती मूळची पश्चिम बंगालची होती। मात्र या पती पत्नीमध्ये मुलावरून कौटुंबिक वाद होता। 8 जानेवारी 2025 रोजी दोघांमध्ये वाद झाला। या भांडणात हरीशने गळा आवळून तिच्या पत्नीची हत्या केली। त्यानंतर तिचा मृतदेह एका गोणीत टाकून विरार पूर्वेच्या मोहक सिटी परिसरात असलेल्या रेल्वे रुळाजवळ नेला। मध्यरात्री 3 वाजता त्याने तिचा कोयत्याने गळा चिरला आणि तिचे धड नाल्यात टाकले। त्यानंतर प्रवासी बॅगेत तिचे शीर टाकले। ही बॅग घेऊन तो विरार फाट्याजवळ असलेल्या पीरकुंडा दर्ग्याजवळील निर्जन जागेत गेला। तेथून 100 मीटर अंतरावर असलेल्या झुडपात त्याने ती बॅग टाकून दिली। घरी आल्यावर त्याने मुलाला आई घर सोडून गावी निघून गेल्याची थाप मारली होती। तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याने तो निश्चित होता। मात्र गुरुवारी होळीच्या दिवशी संध्याकाळी पीरकुंडा दर्ग्याजवळून जाणारे काही तरुण लघुशंकेसाठी आडोशाला गेले होते। त्यांना त्या प्रवासी बॅगेत महिलेचे शीर दिसले। हत्येच्या 64 दिवसानंतर मुंडके कुजून कवटीत रूपांतर झाले होते। तर आरोपी हरीशने पत्नीची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावली होती। प्रवासी बॅगेत तिचे शीर त्याने टाकले होते। मात्र अन्य वस्तू काढायला तो विसरला होता। हीच चूक त्याला भारी पडली। माहितीनुसार पोलिसांना घटनास्थळावरून एक छोटी सराफाची पिशवी आढळली। गुन्हे शाखा 3च्या पथकानं या पिशवीवरून पश्चिम बंगालच्या 24 परगणा जिल्ह्यातील सराफ मालकाला संपर्क केला। तिथून सोने खरेदी करून मुंबईला गेलेल्या ग्राहकांची यादी पोलिसांनी मागवली। तशा 8 जणांची यादी मिळाली। त्या सर्वांना पोलिसांनी कॉल करण्यास सुरुवात केली। त्यापैकी सर्वांचे फोन सुरू होते, फक्त उत्पला हिपरग्गी या महिलेचा फोन बंद होता। तेथून पोलिसांना संशय आला। पोलिसांनी मग त्या फोनवरून तिचा पती हरीश हिपरग्गी याचा नंबर शोधून काढला। तो देखील बंद होता। पोलिसांनी मग रहमत नगर येथील त्याचा पत्ता शोधला, परंतु तेथून तो घर सोडून निघून गेला होता। दरम्यान पश्चिम बंगाल पोलिसांच्या मदतीने पोलिसांनी मृत उत्पला हिपरग्गी हिचे मूळ घर शोधून काढले, परंतु 2 महिन्यांपासून ती संपर्कात नसल्याचं समजले। त्यामुळे सापडलेली कवटी ही तिचीच असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला। आरोपी हरीश घर बदलून गेला होता, त्यामुळे त्याला शोधणे आव्हानात्मक होते। चौकशीत आरोपीने एक दुचाकी विकत घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। रातोरात पोलिसांनी परिसरात त्या दुचाकीचा शोध सुरू केला आणि नालासोपाऱ्याच्या रहमत नगर येथीलच एका इमारतीखाली त्याची दुचाकी पार्क केलेली आढळली। त्यानंतर पोलिसांनी त्या इमारतीतून रात्रीच हरीश हिपरग्गी याला ताब्यात घेऊन अटक केली। चौकशीत त्याने हत्येची कबुली दिली, अशी माहिती गुन्हे शाखा 3च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे यांनी दिली। उत्पला हिपरग्गी हिचे धड रेल्वे रुळालगतच्या नाल्यात टाकले असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत। गुन्हे शाखा 3च्या पथकानं गुन्हा दाखल झाल्याच्या 24 तासातच गुन्ह्याची उकल करून आरोपीला अटक केली आहे। त्यामुळे मीरा भाईंदर पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे। अतिशय निर्भूतपणे एका अनोळखी महिलेचा खून केल्याबद्दलची माहिती आपल्याला मिळाली। त्या हद्दीमध्ये पीरकुंडा दर्ग्यापासून 100 मीटर जवळ असलेल्या रस्त्यालगतच्या एका झाडाझुडपेमध्ये आपल्याला एका बॅगमध्ये एका अनोळखी महिलेचे डोकं कापलेले आपल्याला मिळून आले। त्या अनुषंगाने
मांडवी पोलीस स्टेशन मध्ये CR नंबर 88/2025 BNS कलम 103/238 प्रमाणे गुन्हा दाखल झाला। या अतिशय निर्भुलपणे झालेल्या गुन्ह्याचा तपास, समांतर तपास हा क्राईम ब्रांचचे आमची युनिट 3चे PI रणवरे, API कांबळे व त्यांची पूर्ण टीम तात्काळ तपास सुरू केला आणि 24 तासाच्या आत सदरचा हा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये गुन्हे शाखेला यश प्राप्त झाले। या गुन्ह्यामध्ये जिची हत्या झाली त्या व्यक्तीचे नाव आहे उत्पला उर्फ सोमा दास, ही मूळची पश्चिम बंगालची राहणारी आहे आणि ती इकडे आपल्या इथे रहमतनगर नाला सोपारा जे टुरिस्ट पोलीस स्टेशन खातीमध्ये आहे तिथे ती राहत होते आणि मागील 20 ते 25 वर्ष झालं ती त्या ठिकाणी राहते। ती तिच्या नवऱ्यासोबत राहते आणि एक मुलगा देखील आहे आणि ते इमिटेशनचा ज्वेलरीचा व्यवसाय करतात आणि तपासामध्ये आपल्याला या अनोळखी व्यक्तीची बद्दलची काहीच माहिती नसताना आपण आमच्या सोर्सेसच्या थ्रू आपण सर्वप्रथम त्या महिलेची आपल्याला आयडेंटिटी आपण आयडेंटिफाय केली। त्यानंतर आम्हाला त्या महिलेचं नाव कळल्यानंतर आपण तिचे घर जे पश्चिम बंगालचे आहे तिथं आपण तिथपर्यंत आपली माहिती आपण घेतली आणि तिथून आपल्याला कळाले की तिच्या नवऱ्यासोबत घरगुती कारणांवरनं भांडण होते आणि त्यानंतर रात्रीतच आमच्या पोलीस पथक तिचा जो नवरा आहे तिला शोधण्यासाठी आम्ही रवाना केले आणि 24 तासाच्या आत या घटनेमधील जो प्रमुख आरोपी आहे जो तिचा नवरा आहे हरीश पिप्परगी, जो मूळचा धारवाडचा आहे परंतु तो इथे रहमतनगर नाला सोपारामध्ये गेली 24 वर्ष झालं राहतो हिच्यासोबत, त्याला आम्ही अटक करण्यात आलेली आहे आणि अटक करून आम्ही पुढील तपासासाठी त्याला मांडवी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देत आहोत। गेले 20-22 वर्ष झालं त्यांनी त्यांचं 2000 पासून त्यांचं लग्न झालेलं होतं आणि त्यांना त्यांच्या मुलावरनं बऱ्याच वेळेस त्या मुलाचं नाव त्या वडिलांचे द्यायचे का तिच्या अगोदरच्या फॅमिलीचे द्यायचे असे बरेचसे इश्यूज प्राथमिकदृष्ट्या आपल्याला समोर येत आहेत। एकंदर आता जेव्हा त्याची कस्टडी घेण्यात येईल आणि सखोल तपास करण्यात येईल तेव्हा अजून कारण स्पष्ट होईल। प्राथमिकदृष्ट्या त्यांनी पहिल्यांदा तिला गळा दाबून तिची हत्या केल्याची समजून येत आहे। त्यानंतर तिथं 2 वेगवेगळे तिचे पार्ट केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी व्यक्तीचे दोन्ही पार्ट वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले आणि घरी मुलाला सांगितले की तिची आई आता ती बृहस्पतिवारला तिच्या बाहेर गेलेली आहे आणि त्यामुळे ती काही आता इथे 2 महिने झाले ती नाही आहे अशी माहिती त्या मुलाला दिल्याची आपल्याला प्राथमिक माहिती समजून येत आहे। आता जानेवारी महिन्यामध्ये झालेले बाकीचे डिटेल्स आपण तपासामध्ये आपण स्पॉटवरती काही भेटणार होतं परंतु आपण तपासामध्ये आपल्याला ते सगळं इन्फॉर्मेशन